एक लहानशी खारुताई आंबा खात असताना रस चुकून जमिनीवर पडला आणि खाली ध्यानात मग्न असलेल्या एका प्राचीन बुद्धांना अजाणतेपणे पोषण मिळाले, जे भुकेले होते आणि तप करत होते. एका साध्या दयेच्या कृतीतून सुरू झाला हा हजारो जन्मांचा प्रवास. तीच खारुताई नंतर राजकन्या इथी म्हणून जन्मली, करुणामय, उदार आणि भावी दीपांकर बुद्धांची बहीण. बुद्धांना दीप प्रज्वलित करण्यासाठी तेल अर्पण करताना तिच्या मनात ठरलं, मी सुद्धा बुद्ध होईन. भविष्यवाणीनुसार ती मैलामागून मैल मोहरीच्या बिया पेरत गेली. शेवटी एका गरीब गोपालकाच्या साध्या झोपडीपर्यंत पोहोचली. तिथे तिचा शेवटचा दाना पडला. तिच्या असंख्य उदार कृत्यांमुळे, संचित पुण्यामुळे एक चमत्कार घडला. जमिनीतून तांदळाऐवजी मोती उगवले. गोपालक राजा झाला आणि इथी राणी. पण अहंकार आला, भाग्य संपलं. पश्चातापाने राजा म्हणाला, पुढच्या जन्मी इथी पुरुष हो, जेणेकरून ती बुद्धत्व साधो. आणि त्या प्रार्थनेतून, पुण्याच्या महासागरातून इथीचा शेवटचा जन्म झाला. तीच पुढे झाली गौतम बुद्ध. लक्षात ठेवा, छोटासा दयाळूपणाही विश्व बदलू शकतो.